इस्रायल आणि इराण या युद्धामुळं संपूर्ण जगभरामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेल, रॉकेल यांची फार मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे आणि एकंदरीतच युद्ध काही थांबण्याचं नाव घेणं झालंय. गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये अधिवेशनात असताना शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून गॅस वितरणाच्या बाबतीत, पेट्रोल डिझेलच्या वितरणाच्या बाबतीत अनेक तक्रारी मला आल्या आणि म्हणून काल अधिवेशनात आल्यानंतर तातडीनं आज ही बैठक या ठिकाणी घेतली. पुरवठा अधिकारी जिल्ह्याचे या ठिकाणी उपस्थित होत्या आणि खऱ्या अर्थानं पेट्रोल डिझेल हे सुरळीत झाल्यासारखं आज जाणवते थोडं आणि 1-2-4 दिवसात आणखीन होईल. गॅसच्या बाबतीमध्ये गॅसमध्येही काय कुठलं जास्त सगळं संपणार आहे अशातला काही भाग नाही आहे, पण आपण घाबरून त्या ठिकाणी थोडं पॅनिक होऊन एजन्सीच्या दारात जाऊन बसतो. आता ऊन आहे आणि अशा वेळेला मग ठीक आहे, ते माणसाचा स्वभाव असतो, मला गॅस पुढे मिळाला नाही तर काय, अशी एक त्याची भूमिका असती आणि मग त्यावेळेला गॅस एजन्सीवाल्यांनी देखील काहीतरी मानवता दाखवली पाहिजे. अनेक हजारो लोक रस्त्यावर उन्हात तानात बसलेले असतात, माता भगिनी आमच्या तिथं बसतात, त्यांना पाणी देखील विचारलं जात नाही. त्या ठिकाणी तुम्ही शेड मारलं पाहिजे आणि यासाठी आज पुरवठा अधिकाऱ्यांना पूर्ण सूचना दिलेल्या आहेत. परत एकदा सकाळी उद्या गॅस वितरकांची बैठक आम्ही घेतोय आणि या बैठकीमध्ये वितरकांनी ग्राहकांना योग्य तो त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे, योग्य तो सुविधा दिल्या पाहिजेत अशी भूमिका त्या ठिकाणी आपण मांडतोय. खऱ्या अर्थानं रॉकेल विक्री देखील राज्य शासनानं ग्रामीण भागामध्ये रॉकेल विकावं आलेलं असं अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळजी यांच्याशी मी बोलतोय थोड्या वेळात आणि शहरामध्ये देखील लोकांना रॉकेल लागतं, प्रमाण थोडंफार इकडे तिकडे असेल, शहरात पूर्णच द्यायचं नाही ही भूमिका त्यांना पटवून सांगू आणि लवकरच रॉकेल देखील आपल्या भागातील लोकांना मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करेन. माझी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पॅनिक न होता परिस्थितीचा समोर जाण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी या सक्षम आहेत आणि त्यामुळं लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशीच केंद्र शासन, राज्य शासन यांची भूमिका आहे. लोकांनी या ठिकाणी पॅनिक होऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो. नाही बघा, ही एक मानसिकता असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्ल्ड म्हणजे जगात युद्ध सुरू आहे, अमेरिकेने त्यात सहभाग घेतलेला आहे, पुढे काय होईल, कधी थांबेल आणि तिकडे ते हार्मोज लाईन वगैरे बंद केल्यामुळं सगळा पुरवठा जगामध्ये गॅसचा असेल, रॉकेलचा असेल, पेट्रोलचा आणि डिझेलचा असेल तिथूनच जातोय आणि म्हणजे जर थांबणारच नसेल तर पुढे काय होईल लोकांच्या मनात भीती आहे ना आणि त्यामुळे लोक जास्तीत जास्त गॅसचा साठा करावा, पेट्रोल डिझेल आपल्याकडे असावं या भूमिकेतून पॅनिक होताना दिसतात. पण निश्चितपणे गेल्या महिन्यात 1.5 महिन्यात जर पाहिलं तर भारत सरकार सक्षम आहे आपल्याला असं दिसतंय. जी भीती निर्माण झाली होती ती हळूहळू रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीनं आपण विचारता तर काल पेट्रोल पंप आणि डिझेलचं आपण सुरळीत झालेलं आपल्याला मिळतं गेल्या काही दिवसाच्या रांगांपेक्षा, तर एक चांगली गोष्ट आहे म्हणायला पाहिजे. लोकांनी पॅनिक होऊ नये. वैयक्तिक प्रॉब्लेम ज्या एजन्सीचा आहे त्याबद्दल मी वारंवार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगत असतो आणि संधी तर दिली पाहिजे, लोकांना कोणाला अन्याय करून चालणार नाही. पण निश्चितपणे सातत्यानं ज्या एजन्सी ग्राहकांना त्रास देतात त्यांच्या बाबतीत विचार करण्याला आम्ही भाग पाडू.